नमस्कार. भूषण लिमे, चार्टर्ड अकाउंटंट आणि फायनान्शियल ॲडवायझर. आज आपल्याकडे स्नेहा वाघ आले आहेत, टीव्ही अँड सिरियल आर्टिस्ट, आणि आजकाल तिची महादेव अँड सन्स ते चालू आहे जिओ हॉटस्टार आणि कलर्सवरती. करेक्ट? कलर्स काही मी तिचे बरेच वर्षापासून इन्कम टॅक्स रिटर्न आपण स्टार्टिंग सीए फर्स्ट मी तेव्हापासून इन्कम करायला सुरुवात सुरुवात आहे. तुमच्या ठीक आहे. किती वर्षात तरी मला 2008-9 वाजता गुड पिरियड ऑफ 18 इयर्स. आज आल्यानंतर इन्व्हेस्टमेंट पण तिचं आहे पोर्टफोलिओ आपल्याकडे. 2-3 प्रश्न होते तिचे. प्रश्न टिपिकल आहेत, म्हणजे आज जी खूप लोकांना डोक्यात मी असं म्हणेन किडा असतोय ते प्रश्न होते. तर स्नेहाला मी सांगितलं की तू ते प्रश्न विचार. मी तिला ऑलरेडी तिचे जे क्वेश्चन होते त्याचं मी तिला आन्सर दिलंय. पण तुमच्या सगळ्यांसाठी जे व्हिडिओ बघतायत, यार मार्केटमध्ये काय चाललंय आणि लोकांचा हार्ड अर्न मनी कसा बुडतोय याचं एक प्रात्यक्षिक आहे आपल्याकडे. तर काय प्रश्न तू आल्यावर काय विचारला होतास मला? माझा फर्स्ट प्रश्न हा होता की एक खूप फेमस बँक आहे, त्यांनी सांगितलंय मला, त्यांनी एक इन्व्हेस्टमेंट स्कीम दिली आहे की एव्हरी इयर यू पे 2 लाख रुपीज त्याच्या 7 वर्ष भरायचे मला. 7 वर्ष. अँड त्याच्या बदले ते आर गोइंग टू पे 66,000 एव्हरी इयर. 25 years, येस, प्लस अ डेथ कव्हर ऑफ 20 लाख. 20 lakhs. आणि मग 30 वर्षानंतर काहीतरी 14 लाख पण देणार आहेत कमाई. आता या बँकेत रेग्युलरली नो, नॉट रेग्युलरली. माझी जी रेग्युलर बँक आहे ती वेगळी आहे. वेगळी. आता या बँकेत गेल्यावर मग काय झालं की वन्स यू वेंट देअर, वाय डिड यू गो टू द बँकेत काय ऍक्च्युली आय वॉन्टेड टू कॅन्सल दी अकाउंट. ते जे अकाउंट मी एक्स्ट्रा ओपन केलं होतं ते क्लोज करायचं. तू सांगितलं असतं ना की क्लोज करायचं. माझ्याकडे ही स्कीम केली आहे. आता मला बस सांगायचं आहे की सगळी लोक जे बँकेत जातात ना, बँकेत जातात तेव्हा आपण काही बँकिंगची क्वेरी असते आपली. आता केस असल्या तिला अकाउंट बंद करायचा होता, ते राहायला बागेला बंद करायला सोडून ते काहीतरी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन घेऊन येतात. ते माझं म्हणणं आहे की हे जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन घेऊन येतात ना, त्यांच्याकडे आता दिस इज बेसिकली अ लाईफ इन्शुरन्स प्लॅन ना, ट्रेंड असतात ते. तर एक टिपिकल प्लॅन दिलेला असतो. आता मी स्नेहाला सांगितलं की आपण IRR बघूया त्याचा. तिला काहीतरी वेगळा IRR सांगितलं, तर मी IRR काढला एक्सेलमध्ये. IRR केम टू 5.33%. आता 5.33 मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही करायचं. दुसरं, इन द लाईफ इन्शुरन्स सेक्टर ती जी बँक आहे आणि ते बँक ज्या कंपनीच्या पॉलिसीज विकतायत त्यांचा शेअर 1% पण नाही आहे. आय ऑलवेज टेल एव्हरीबडी, आणि मी ते काय म्हणतो छाती ठोकपणे सांगतो की लाईफ इन्शुरन्स करायचा असेल ना, तर तुम्ही LIC ऑफ इंडियाच्या शिवाय कुठल्याही कंपनीचा विचार करू नका. आणि LIC ऑफ इंडिया 1956 पासून आहे. 1956 पासून एव्हरी इयर 56च्या पेक्षा 57ला प्रॉफिट जास्त आहे. 57 पेक्षा 58 असं. इट इज प्रॉबेबली द ओनली कंपनी इन द वर्ल्ड जी दरवेळची प्रॉफिट एक्स्ट्रा करते, म्हणजे जास्ती करते. त्यांचा जो लाईफ फंड आहे इज अराउंड 60 लाख crores. 60 लाख कोटी. मी खूप लोकांना सांगतो कागदा लिहा तुम्ही. लिहायला पण लोकांना समजत नाही की किती झिरो आहे. म्हणजे तर मनी इज ॲब्सोल्युटली सेफ विथ LIC ऑफ इंडिया. बेसिकली सेक्शन 37 जो LIC ऑफ इंडिया ॲक्टचा, त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट तुमचे जे पैसे इन्व्हेस्टेड आहेत आणि तुमचा जो बोनस ॲग्रीमेंट ना, तो सेंट्रल गव्हर्नमेंट गॅरंटी देते तुम्हाला पैसे परत करायचे. ह्या सगळ्या ज्या गॅरंटीज आहेत दुसऱ्या कुठल्या लाईफ इन्शुरन्स कंपनीला नाही आहेत. मी स्नेहाला पण सांगितलं की वेन इट कम्स टू लाईफ इन्शुरन्स, थिंक ओनली ऑफ LIC ऑफ इंडिया. आता आपण आपला बघितला पोर्टफोलिओ. आपला आय थिंक 2014 ला केला आपण, मग 20ला केलं, मग 23ला. इट इज अ पिरियड वेन दी डिसाइडेड की थोडं त्यावेळेला तुमची जी इंडस्ट्री आहे थोडं काम कमी होतं आपलं. त्या पिरियडमध्ये असं आपण केलं की ठराविक फिगर आपल्याला एक 15-20 वर्ष नक्की मिळेल. सो when it comes to life insurance, it is only LIC. When you go to the bank, you always have to be careful. म्हणजे त्यांना सांगायचं बँकिंगची जी सर्व्हिस आहे ती द्या मला इन्व्हेस्टमेंटबद्दल. सर मी नेहमी सांगितलं तुला की कोणी काय सजेस्ट केलं, माझा नंबर द्यायचा, त्याला सांगायचं यांना फोन करा. इफ यू गिव्ह द ग्रीन सिग्नल आय विल डेफिनेटली. येस. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सेकंड प्रश्न आता आपण जो स्नेहाने मला विचारला ना त्याच्याबद्दल आपण बोलूया. सो सेकंड प्रश्न असा होता की देर इज अ व्हेरी एक कॉमन फ्रेंड आहे, त्यांनी अशी एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन अशी दिली आहे की
इफ यू पे 1 लाख म्हणजे 1 लाख रुपीज जर तुम्ही मंथली मंथली म्हणजे एका टाइमला वन टाइम तर त्याच्या 2 किंवा 3 महिन्यांनी हा एव्हरी मंथ युल गेट 10,000. ऑप्शन होता, बघितला तो ऑप्शन खूप चांगला वाटतो आपल्याला. 1 लाख द्यायचे, 2 ते 3 महिने 10,000 व्याज सुरू होणार तुम्हाला. 12 महिने व्याज मिळालं, 10,000 गुणिले 12 म्हणजे 1,20,000. तुमची जी मुद्दल होती ती परत आली आणि पुढे पण व्याज द्या तुम्हाला. म्हणजे एक असं आहे की 1 लाख वरती तुम्हाला वर्षभरात 120% रिटर्न मिळतो. हा जर का रिटर्न बघितला ना तर मुकेश अंबानी पण थक्क होईल. त्याच्या बिझनेसमध्ये पण एवढा रिटर्न नाही आहे म्हणजे. तर हा जे काय प्रकार असतो ना, असे भरपूर प्रकार मी लगेच स्नेहाला यावरती जाऊन दाखवलं ते की बाबा अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंट करायचं का, तर त्यांनी यांनी लगेच सांगितलं नो दिस इज अ व्हेरी रिस्की इन्व्हेस्टमेंट, इट्स कॉशियस, बी व्हेरी बी व्हेरी कॉशियस. तर खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. सेम टाईपची इन्व्हेस्टमेंट होती. आधी एक टोरस म्हणून कंपनी होती. 1 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये पण जवळजवळ 1 लाख लोकांचे पैसे बुडाले. त्याच्यात तर त्यांनी 36% रिटर्न प्रॉमिस केले होते. आता 36% रिटर्न जेव्हा एखादा देतोय तर तो समोरच्याला 36 देणार म्हणजे स्वतः तो काय दान धर्म तर करायला आला नाही. तो कमीत कमी 50% कमावणार, तो 13-14% स्वतः देणार, 36% समोरच्याला देणार. असा कुठला बिझनेस आहे आजच्या घडीला? आज एवढे आपण इन्फ्लेशन बघतोय, सगळीकडे लोकांच्या नोकऱ्या गात आहेत, बिझनेसमध्ये प्रॉफिट्स कमी होतोय. अशा केसमध्ये 50%, इकडे तर 120% रिटर्न, विच इज इम्पॉसिबल. पण ते स्नेहाला सांगितलं जर का डोनेशन करायचं असेल तुला, ते पण डोनेशन करताना काय होतं ना, डोनेशन करतं सो आपल्याला ATG सर्टिफिकेट मिळतं. इकडे यू विल हॅव टू डोनेट विदाउट गिव्हिंग ATG सर्टिफिकेट. ATG सर्टिफिकेट पण मिळणार नाही आणि पैसे तुझे बुडतील. तर मी सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून कॉशियस करतोय की तुम्हाला 12 ते 15% वर कोणी प्रॉमिस केलं ना गॅरंटीड रिटर्न, तर यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस. मी असं म्हणत नाही की बुडतील पैसे, पण तुमचा कोणी फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याच्याशी कन्सल्ट करा. स्वतःच्या डोक्याने कधी इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या आणि तुम्ही डेफिनेटली कन्सल्ट करा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की बँकेत जेव्हा जाल तेव्हा सतर्क राहा. रिलेशनशिप मॅनेजर असतात, जे बँक मॅनेजर असतात, ते बाकीचे सगळे बँकिंग सोडून. तर मी जेव्हा बँकेत जातो, माझा पासबुक आज आमचं मशीन बिघडलंय, बऱ्याच गोष्टी त्यांचे प्रॉब्लेम असतात, ते प्रॉब्लेम राहतात बाजूला आणि काहीतरी गयात तुमचे इन्व्हेस्टमेंट मारतात, ज्याचं त्यांना प्रॉपर नॉलेज पण नाही आहे. ते विचारत पण नाहीत की तुम्हाला. माझ्या तर काही सिनियर सिटीजन लोकांना 70 एज, 72 एज, 75 एज, त्यांनी लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी गयात मारलेली आहे. तुमच्या काही गयात मारण्यापेक्षा सतर्क राहा. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा की हा प्लॅन चांगला आहे की नाही आहे, आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. सो थँक्यू स्नेहा. तुझ्या 2 प्रश्नांमुळे आपण मला वाटतं बरेच लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचे पैसे बुडायचे वाचतील आणि त्याचं सगळं श्रेय तुला मिळेल माझ्याशी. माझं सगळं थँक्यू. ओके.